श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली ही त्रिगुणात्मक माया जी आहे ती तरण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे मला शरण येतात त्यांना ती सोपी आहे. बरं का? भगवंताला जे शरण येतात, भगवंताचं जे नामस्मरण करतात, भगवंताचं जे नामचिंतन करतात, त्यांना ती माया तरुण जाणं सोपी आहे. अन्यथा ही जी माया आहे ती दुस्तर आहे, तरुण जाण्यास कठीण आहे. श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या वाफाले गावातील आणि हे शेलार परिवार, या शेलार परिवाराचे पिता श्री कैलासवासी कृष्णा तुकाराम शेलार बाबांना 20 जुलै 2020 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांचं आज 5वं पुण्यस्मरण आहे. आणि या 5व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात कैलासवासी अंकुश दादा असतील, अर्थात ज्यांचं 15 वर्षापूर्वी 2009 साली अपघाती निधन झालं. त्याचप्रमाणे संतोष दादा असतील, काळूराम दादा असतील, शरद दादा असतील, त्याचप्रमाणे गीताताई, संगीताताई आणि आमच्या आत्यासाहेब अर्थात राधिका आत्या. संपूर्ण हा शेलार परिवार, बाबांचे नातवंड असतील, पतवंड असतील, अशा प्रकारे हा मोठा परिवार, अपतेष्ट मित्र परिवार. खऱ्या अर्थानं या शेलार परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि म्हणून तर आज त्या मुलांचं कार्य सुद्धा आपल्याला समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. समाज कार्य करताना तुमच्या आमच्या निदर्शनात येत आहे, तुम्हाला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मुलांवर संस्कार केले, त्यांचं संगोपन केलं आणि एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. बाबांना एक भाऊ आहे. नाव काय बरं बाबांचं? मंगल बाबा. दोघे जण भाऊ का बाबाचं? बाबा मोठे की बारके त्यांच्यापेक्षा? हा, अशा प्रकारे दोघे जण भाऊ नाही का? मंगल दादा एक. बरोबर. तर या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं या शेलार परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं. बाबांचे भाऊ असतील, पुतणे असतील, मुली असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण शेलार परिवार. बरं का? आणि या ठिकाणी कार्य करता करता बाबांनी वयाच्या 87व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. बरं का? मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. आता मला या ठिकाणी आल्याबरोबर थोडक्यात बाबांची माहिती मिळाली. बाबांचं जाणं कसं झालं, बरं का? कशा पद्धतीने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. मृत्यूविषयी सांगत असताना, मृत्यूची ओळख करून देत असताना असं म्हटलेलं आहे, श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. बरं का? श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. एक साधं उदाहरण सांगायचं म्हटल्यानंतर, एखादा खॉटमध्ये पडलेला आहे एखादे आजोबा, बरं का? आणि सगळी मंडळी त्यांना येऊन पाहून गेलेली आहे. आता पाहून कधी जात आहेत? आपल्याला ज्याला ज्याला माहिती झालं की अमुक अमुक असा असा आजारी आहे आणि शेवटच्या स्टेपला आहे, कधी आटपू शकतो. मग माणसं काय म्हणतात, अरे बाबा त्यांनी जाण्याच्या आधी आपण त्याला एकदा भेटून यावं, पाहून यावं, नाही का? मग बरीचशी मंडळी पाहून पण गेलेली आहेत आणि त्यालाही माहिती की मी कोणत्याही वेळेला कधी जायचंय मला. पण अशी अवस्था असताना सुद्धा, बरं का, तो जर बोलत असेल की तेवढं एक नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. याला मृत्यू म्हणतात. काय म्हणतात याला? मृत्यू. म्हणजे श्वास संपलेले आहेत, कोणत्याही वेळेला जावं लागणार आहे, पण तरी मनामध्ये एक अपेक्षा आहे, नातीचं लग्न, नातवाचं लग्न बघितलं असतं बरं झालं असतं. याला मृत्यू म्हणतात. पण ज्याचे श्वास बाकी आहेत, जगणं
संपलेला आहे, आयुष्य बाकी आहे पण जगणं संपलेलं आहे, त्याला मोक्ष म्हणतात. बरं का? आता आम्ही आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना पुण्यवान माणूस आणि पापी माणूस हे आमच्या चामड्याच्या डोळ्याने पाहत असतो, कोण पुण्यवान आणि कोण पापी. पण एकीकडे माऊली काय म्हणतात, पुण्याची गणना कोण करी. आमच्या चामड्याच्या डोळ्याने आम्हाला कधीही ते व्यवस्थित पाहता येणार नाही कोण पुण्यवान आणि कोण पापी आहे. काही वेळेला वरच्या अंगाने साधूचा ड्रेस केलेली माणसं आम्हाला पुण्यवान वाटतात, आध्यात्मिक विचाराची वाटतात, परमार्थिक विचाराची वाटतात, देव माणसं वाटतात. सीतामाईला पण तसंच वाटलं होतं म्हणून भिक्षा द्यायला गेली. बरं का? सीतामाईला पण तसंच वाटलं होतं म्हणून ते भिक्षा वाढायला गेले ना. बाबा साधू आलेला आहे, माझ्या दारात आलेला कोणी विमुख अजून गेलेला नाहीये, बिना अन्नाचा गेलेला नाहीये, आणि साधू जर आलेला आहे तर त्याला विमुख कसा पाठवता येईल. मग असं वरच्या अंगाने पाहून आम्ही पुण्यवान आणि पाप कोण आहे पापी याचा आम्ही कल्पना करू शकतो, याची गणना करू शकतो का? नाही करू शकत. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जो मनुष्य वाटचाल करतो की नाही, मार्केटमध्ये बाजारामध्ये अशी काही माणसं आहेत ना दादा, कधीच फोकसमध्ये येत नाही, कधीच अशी समोर येत नाही, पण खरी पुण्यवान असतात. भुकेल्याची भूक जाणतात, तहानल्याची तहान जाणतात, कधी कोणाचा द्वेष करणार नाही, मत्सर करणार नाही, तिरस्कार करणार नाही, घाम गाळतील, कष्ट करतील, कधी कोणाचं शोषण करणार, कधी कोणी चोरी लबाडी करणार नाही, मेहनत करतील, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करतील, त्याच्यावर आपल्या मुलाबाळांचं संगोपन करतील, त्याच्यावर आपला संसार चालवतील, आणि त्याच प्रकारे वाटचाल करणारे आपले बाबा. मेहनत केली, कष्ट केले, घाम गाळला स्वतः, किती जरी स्वतःला त्रास झाला, किती जरी प्रसंग आले, किती जरी दुःख झाले, तरी कोणाला दुःख व्हावं असं कधीच वागले नाहीत, जगले नाहीत. आणि म्हणून त्यांचं मरण म्हणजे एक मृत्यूचा सोहळा झाला असं म्हणायला हरकत नाही. बरं का? आयुष्य पुढे वाटतंय भरपूर आहे, धडधाकट आहे माणूस, आणि त्या माणसाकडे पाहून लोक विचार पण करतात की हा माणूस आता लवकर काही जाणार नाही. आयुष्य भरपूर पडलेलं आहे, पण त्यांच्याच मुखातून यावं तर माझं काय व्हायचं रे, सगळी पूर्व बल माझी व्यवस्थित सगळी कामाधंद्याला लागली, सगळं व्यवस्थित आहे, सगळं संचित झालेलं आहे, आता पुढे माझं काय व्हायचं राहिलेलं आहे, कधी आलं तरी जायला तयार आहे. आणि ज्या वेळेला त्यांच्या मुखातून यावं त्याच रात्रीला तुमचा आमचा निरोप घ्यावा. काय समजतंय का? याला मोक्ष म्हणतात. काय म्हणतात याला? मोक्ष. बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला. मायेने जो बांधलेला आहे ना, देहबुद्धीने जो बांधलेला आहे ना, अज्ञानाने अंधश्रद्धेने जो बांधलेला आहे ना, तो कधी स्वतःहून निरोप घेत नाही. तो कधी स्वतःहून निरोप घेत नाही, कारण तो बांधलेला आहे. पण जो मायेने मुक्त आहे, देहबुद्धीने मुक्त आहे, अज्ञानाने मुक्त आहे, अंधश्रद्धेने मुक्त आहे, ज्याच्याकडे भ्रमाचा लवलेश पण नाही, तो माणूस कधीही कोणत्या वेळेला जायला तयार असतो, त्या जगाचा निरोप घ्यायला तयार असतो. बरं का? आमचाही जो तास चालू आहे, आमचे जे प्रयत्न चालू आहेत ना, ते त्यासाठीच प्रयत्न चालू आहेत. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आम्हाला माहित नाहीये, पण गोड व्हावा एवढं जर माहिती असेल तर सगळं गोडच केलं पाहिजे, कडू करता कामा नाही. शेवटचा दिवस जर आम्हाला माहिती नाहीये आणि शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी सगळं गोडच केलं पाहिजे, कडू करता कामा नाही. बरं का? आम्ही देहबुद्धीने बांधलेलो आहोत, आम्ही अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेने बांधलेलो आहोत. इथे तर भगवंत म्हणतात दैवी भेषा गुणमयी होमा दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरंती ते. अर्थात त्रिगुणात्मक माझ्यापासून निर्माण झालेली जी माया आहे ती तरण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण भगवंत म्हणतात जो मला शरण येतो तो मात्र सहज या मायेच्या जाळातून मुक्त होतो, तरुण जातो. बरं का? आता याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, जे गुण धनाचेनी दृष्टी बरे भरली मोहाचेनी महापुरे घेऊन जात नगरे यम नियमांची. ती माया कशाने भरलेली आहे बघा, ते महापूर आहे, मायेचा हा महापूर आहे. तो कशाने भरलेला आहे, कशा पद्धतीने भरलेला आहे, तिथे काय काय आहे. आणि त्या मायेच्या जाळामध्ये, त्या मायेच्या महापुरामध्ये जो जो सापडला ना, त्याची अवस्था म्हणजे नाव पण शिल्लक राहिलं नाही असं म्हणायला हरकत नाही. बरं का? नावही शिल्लक राहिलं नाही. खरं तर मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना ज्याप्रमाणे त्याला संग झाला, ज्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन मिळालं, त्याप्रमाणे तो कार्य करत असतो. पण मुख्य गुण आहेत 3.
रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण, म्हणून त्रिगुणात्मक म्हटलेलं आहे. त्रिगुणात्मक, त्रयमूर्ती त्यालाच म्हटलेलं आहे. बरं का. दत्त म्हणजे देणारा, दत्त म्हणजे देणारा. रजोगुणी मनुष्य कशा प्रकारे कार्य करतोय, तमोगुणी मनुष्य कशा प्रकारे कार्य करतोय आणि सत्वगुणी मनुष्य कशा प्रकारे कार्य करतोय. आता महत्वाचा विषय असा आहे, आम्हाला परमार्थ करायचे, आम्हाला भक्ती करायची, आम्हाला देव कार्य करायचं आहे, तर सर्वांनी एक स्मरणात ठेवा, रजोगुणाने भक्ती घडत नाही. आलं का लक्षात? रजोगुणाने भक्ती घडत नाही. तमोगुणाचा ना भक्तीचा तर संबंधच नाही. आलं का लक्षात? तमोगुणाचा आणि भक्तीचा संबंधच नाही. रजोगुणे पुनरावृत्ती म्हटलेला आहे. पुनरपी जरणम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपजेते नासे नासे ते पुनरपी दिसे हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. रजोगुण. तमोगुणे अधोगती म्हटलेला आहे. अधोगती म्हणजे काही शिल्लक राहत नाही. देहाच्या बरोबर देहाची माती झाली, कर्माची माती, विचारांची माती, गुणांची माती, सगळ्याची माती त्याच्या बरोबर होऊन जाते. तमोगुणे अधोगती म्हटलेला आहे. आणि सत्वगुणे भगवत भक्ती म्हटलेला आहे. भगवत भक्ती कधी? सत्वगुणे. सत्वगुण असेल तर भगवत भक्ती. आता साधं उदाहरण आहे बघा. आकाशातून जो पाण्याचा थेंब पडतोय पावसाचा, त्या पावसाच्या थेंबामध्ये काही दोष आहे का बरं? वाफाल्यामध्ये जसा पाऊस पडतो तसाच उशीदमध्ये पडतो ना. जसा भिवंडीमध्ये पाऊस पडतो तसाच पडघ्यामध्ये पडतो ना. पण मातीत दोष आहे ना, जागेत दोष आहे ना. ज्याचा स्पर्श झाला, ज्याचा संग झाला, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ते परिणाम आपल्याला दिसायला लागतात. पावसाचा पडणारा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला तर नाव पण नाही शिल्लक राहत, त्याचा नावही शिल्लक राहत नाही. पावसाचा पडणारा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही. बरं का. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. आता ते राज्य म्हणजे याचा विचार करत असताना आपण फक्त आठवा काय होतं. आपल्या अंगठ्या, आपल्या गंठणी, आपले हार, आपले काय असेल ब्रेसलेट, आपले गोफ वगैरे, हे सगळे गावाचे जरी एकत्र केले ना, एका माणसाचे नाही बरं का, गावाचे जरी एकत्र केले तरी भरती होणार नाही. नवे नवे तालुक्याचे, जिल्ह्याचे जरी एकत्र केले तरी होणार नाही. बरं का. ते राज्य सर्वे बुडाले. आता आपण काय करावं? त्या रावणाचा विचार करत असताना फक्त एकीकडे आपण विचार करावा, ते राज्य म्हणजे याच्यामध्ये काय काय आलं बरं? तो सगळा विचार केला की मग बुडाले, का बुडाले याचा विचार करावा. किन निमित्त बुडाले, काय केलं म्हणून बुडाले. आणि मग हे आम्हाला प्रवचनातून का सांगावं लागतं, तर ती कर्म आपण त्यागावीत म्हणून, त्या कर्माचा आमच्याकडून त्याग घडावा म्हणून, ती कर्म आमच्याकडे यावीत म्हणून नाही, यावीत म्हणून नाही, त्या कर्माचा त्याग घडावा म्हणून. नाव पण नाही शिल्लक राहिलं ना. आज वाफाल्यामध्ये किती घर आहेत साधारणतः? अंदाजे 100, 100-125 घर म्हणजे किती माणसं असतील? काय लोकसंख्या 500, 600, 700 अधिक असेल, सांगू शकत नाही. आहे का कोणी रावण नावाचा माणूस वाफाल्यामध्ये? तेवढ्या माणसांमध्ये कोणी रावण नावाचा माणूस आहे? नाही ना. नावाचा नसेल पण कर्माचा. मग हे प्रवचन कशासाठी आहे? नावाचा नसेल पण प्रवचन कशासाठी आहे? परिवर्तन घडावं म्हणून. कीर्तन कशासाठी आहे? परिवर्तन घडावं म्हणून. आमच्या घरात गाथा असावी, गीता असावी, ज्ञानेश्वरी असावी, भागवत असावं का? पूर्वी रावण बाहेर होता, त्याला मारण्यासाठी श्रीराम प्रभूंना शस्त्र हातात घ्यावं लागलं. आता त्या रावणाचे विचार आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. आता शस्त्र नाही, आता शास्त्र पाहिजे. काय पाहिजे? शास्त्र पाहिजे. संतांच्या वाङ्मयाची गरज आहे आम्हाला. संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे आम्ही. का? त्या विचारांचा आम्हाला त्याग करायचा आहे, ज्याच्याने एवढी सगळी साधन संपत्ती असताना सुद्धा त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही.
नावही शिल्लक राहिलं नाही. ज्याला आपल्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, पैशा अडक्याचा अभिमान असेल ना, त्यांनी रावणाला आठवावं. कोणाला आठवावं? रावणाला. म्हणजे आपल्या बाजूला त्याला ठेवायचं ना, मग बघायचं मी किती श्रीमंत आहे. बरं का? हवेत चालणारा जर जमिनीवर नाही आपटला तर हरलो आपण. जर रावणाला बाजूला ठेवलं तर बरोबर आहे ना. त्याच्या एवढं आपल्याकडे आहे नाही. ज्ञानाचा अभिमान ज्याच्याकडे असेल त्यानेही रावणाला आठवावं. 4 वेदांची नावं अजून आम्हाला माहिती नाहीत, 6 शास्त्रांची नावं अजून आम्हाला माहिती नाहीत. ऐका, दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. दशग्रंथी ब्राह्मण याचा अर्थ 4 वेद आणि 6 शास्त्राचा अभ्यास परिपूर्ण असलेला रावण. कुबेराने ज्या वेळेला पार्वती माता आणि भगवान महादेवांना ती सोन्याची नगरी दिली, त्यावेळेला त्या सोन्याच्या नगरीचं वास्तुशांती, गृहप्रवेश पूजा कोणी करायची म्हणून त्यावेळेला सर्वश्रेष्ठ असलेला ब्राह्मण महादेवाने त्याची निवड केली. शंकराने कोणाची? लंका रावणाची नव्हतीच मुळी. काय? कुबेराने महादेवाला पार्वतीला दिलेलं ते सोन्याचं नगर आहे, महाल आहे ते. पण याचा पूजा करता करता लक्ष तिथे होतं ना, टायलेस किती भारी आहे, लादी किती भारी आहे, नाही किचन वाटा किती भारी, किचन किती भारी, काय हे सगळं. पूजेकडे लक्ष कमी, त्याच्याकडे लक्ष जास्त. आणि मग त्याचा अभ्यास करून मग तो वर्गणी सांगत असतो, काय दक्षिणा सांगत असतो. त्याचा सगळ्याचा अभ्यास करून मग तो दक्षिणा सांगत असतो. तसं त्याने हे सगळं निरीक्षण करता करता त्याच्या मनामध्ये एक विचार आला. काय आला तो नंतर कळेल तुम्हाला. पूजा अतिशय चांगली झाली, मस्त पूजा झाली, यथा सांग अगदी व्यवस्थित पूजा झाली, शास्त्रोक्त पूजा केली. आणि पूजा केल्यानंतर महादेव फक्त त्याला दक्षिणा देता देता एवढंच म्हणाले, काय पूजा झाली, जबरदस्त, प्रसन्न झालो, आनंदी झालो मी, माग तुला काय मागायचं ते. हीच संधी साधली आणि रावणाने सांगितलं, ज्या महालाची, ज्या नगरीची, ज्या वाड्याची मी पूजा केली ना, ज्या घराची वास्तुशांती, ते घरच मला द्या ना. सोडलं पाणी महादेवाने त्या ठिकाणी शंकराने. तदा असतो, घे बाबा तुला. काय समजतंय? ज्ञानाचा अभिमान ज्याला असेल ना, त्याने सुद्धा त्याला आठवावं. बरं का? आमच्याकडे असलेला ज्ञान आणि त्या ज्ञानाने जर आमच्याकडे अभिमान, अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान नाही, आमच्यासाठी विष आहे. बरं का? आमच्याकडे असलेलं ज्ञान, त्या ज्ञानाने जर आमच्याकडे अहंकार, अभिमान जर जन्म घेत असेल तर विष आहे ना ते आमच्यासाठी. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. पण ज्ञानाने जर आमच्याकडे नम्रता जन्म घेत असेल, नम्रता उत्पन्न होत असेल, नम्रता निर्माण होत असेल तर ते आमच्यासाठी अमृत आहे. अमृत आहे ते आमच्यासाठी. म्हणून संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, पैशा अडक्याचा ज्याला अभिमान असेल त्याने रावणाला आठवावं. ज्ञानाचा अभिमान ज्याला असेल त्याने सुद्धा रावणाला आठवावं. आता तुम्ही साधं उदाहरण एक विचार करा. अहम ब्रह्मास्मी. 4 वेद आहेत की नाही? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. या 4ही वेदाचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अयमात्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म सर्व खविदम ब्रह्म. ज्याचा अभ्यास आहे त्याला या महावाक्याचा अभ्यास नसेल का बरं? ज्याचा अभ्यास आहे, ज्याने वेदाचा अभ्यास केला, त्याला या महावाक्यांचा अभ्यास नसेल? महावाक्यांचा अभ्यास असेल, प्रचिती नाही, आत्मसाक्षात्कार नाही. आणि आत्मसाक्षात्कार जर असता तर ही अवस्था झाली नसती. पुढे चलो आपण. ज्ञानाचा ज्याला अभिमान असेल त्यांनी रावणाला आठवावं. त्याच्या पुढे जर गेलो तर ज्याला भक्तीचा अभिमान असेल, काय या बाया उपवास करतात, अख्खा दिवस काही ना काही नाही खात बसतात. माझा वय तसा नाही. कसला अभिमान आहे? काय लोक पामदेला जर पूजा दिवा लावतात, आपला तसा नाही. देवाला तुपाशिवाय दिवा लावत नाही आपण. कसला अभिमान आहे?
हे लोक कशी ना काय अगरबत्ती उचलून घेऊन येतात. आपला तसा नाही. अगरबत्ती जर घरात लावली तर शेजारी विचारित तू कुठून आणली, त्याच्यासाठीच लावतो त्याने सांगत तो, ती गोष्ट वेगळी आहे. समजा ज्याला भक्तीचा अभिमान असेल ना, आम्ही देवाला हार अर्पण करताना असे मोठे हार अर्पण करतो, छोटे कधीच नाही. आम्ही देवाला फल अर्पण करताना अशी मोठी फल अर्पण करतोय, छोटी कधीच नाही. देवाच्या बाबतीत मी कधीच कमी पडत नाही. ज्याला हा अभिमान असेल ना, त्याने सुद्धा रावणाला आठवावं. कोणाला आठवावं? आई मातीच्या लिंगाची पूजा करते हे बघितल्यानंतर रावणाने सांगितलं, अगं आई, दशक्रांती ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस. कैलासा सकट त्या भगवंताला घेऊन येतोय, आत्मलिंग घेऊन येतोय. आणि आत्मलिंग आणायला रावण कुठे गेला? कैलासाच्या तिथे गेला. कैलास पर्वताला हात घातला, धरणी कंप व्हायला लागला. पार्वती माता भगवान महादेवांना विचारते, काय चाललं? हे सगळ्या देवांचा हाहाकार झाला, सगळ्या देवांची पळापळ सुरू झाली, कोणीही काही करत नाही. मग धरणी कंप होतो कसा? तेवढ्यात मग ज्या वेळेला पार्वती माता महादेवांना विचारते, काय चाललंय, तुम्ही पण काही करत नाही तरी सुद्धा ही धरती हलते कशी, धरणी कंप होते कशी? तेवढ्यात भगवान शंकर महादेव म्हणतायत, माझा एक भक्त आहे, तो खेळतोय, खेळू दे त्याला, काय खेळायचं ते. बरं का? काय म्हणतात भगवंत? माझा एक भक्त आहे, तो खेळतोय, खेळू दे त्याला, काय खेळायचं ते. थोडा वेळ खेळून दिला आणि तोच एक पाय महादेवाने कैलासावर ठेवला. रावण हालती दडपला गेला त्या कैलासाच्या खाली. बरं का? दडपला गेल्यानंतर तिथून मुक्त व्हावं म्हणून रावणाने सगळ्या प्रकारचे राग गायलेले आहेत. भगवंताचं स्तवन करायला सुरुवात केली. कारण भगवंत कशाने प्राप्त होतात, कशाने कृपा करतात? देवाची स्तुती, देवाचं स्तवन केल्यानंतर देव आपल्यावर कृपा करतात. नारद मुनी भगवंताला विचारतायत, देवा तुम्हाला जर पाहायचं असेल, शोधायचं असेल, तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर ह्या कलियुगामध्ये तुम्ही मला कुठे सापडाल? त्यावेळेला भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठी ना योगी या हृदयरव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही. नारदा, तुला जर मला शोधायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल तर ज्या ठिकाणी भक्त माझे गातात ना, त्या ठिकाणी मी तिष्ठ तू व्हाय. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. भगवंताची कृपा आमच्यावर होते ज्या वेळेला भगवंताचं स्तवन करतोय. कुठलीही पूजा असू द्या, कुठलीही पूजा असू द्या, देवाची आरती शिवाय पूर्ण होत नाही. बरोबर आहे का? आरती म्हणजे देवाचं केलेलं स्तवन आहे, स्तुती आहे. आरती म्हणजे देवाची केलेली स्तुती आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग त्याने ते स्तवन करायला सुरुवात केली आहे का? आम्ही भक्ती करत असताना रावणाला का आठवावं की तेवढी भक्ती आमची आहे का? एकदा देवाला व्हायला फूल कमी पडलं होतं, त्याने शिर वाहिलं होतं. बरोबर आहे का? तिथे पूजा करत असताना, देवाचं स्तवन करत असताना त्याने आतड्याचा तुंतुना केला आणि शिराचा तमोरा केला. आम्ही देवपूजा करता करता डास मारून बाजूला ठेवतो. काय आम्ही देवपूजा करता करता बाकीचा काय करत असतो ते आमचं आम्हालाच माहिती. आम्ही स्मरणिका हातात घेतली नामस्मरण करायला की मग आम्हाला आठवते कोणी किती पीठ नेलंय ते. मग ती सुनाला सांगते, ब आता आठवलं बघ, माल घेतले म्हणून. माल ठेवली का मग विसरून जाईल. बाबा पोराला सांगतो, जा त्या खालच्या आलीच्या काकासने 2000 नेलं, 8 दिवस झाला आणून दिलं नाही, विसरलो होतो, माल घेतली म्हणून आठवलं. माल घेतल्यावर माणसाला काय आठवायला पाहिजे? स्मरणिका हातात घेतल्यानंतर माणसाला काय आठवायला पाहिजे? देव आठवायला पाहिजे ना, नाही का? देव आठवायला पाहिजे, परमार्थ आठवायला पाहिजे, भक्ती आठवायला पाहिजे. आम्हाला त्या वेळेला सुद्धा आमचा संसारच आठवतोय, ही आमची भक्ती. मग आम्ही त्याला नाही आठवावा? त्याला आठवायला पाहिजे ना की त्याचं काय असेल, आतड्याचा तुंतुना, शिराचा तंबोरा. काय फूल कमी पडलं तर आम्ही शेजाऱ्यांच्या आवारात पहाटेच जाऊन आणतोय, उठायच्या आधी. त्याने शेजाऱ्यांच्या आवारात नाही आणलं, स्वतःचा शिर वाहिला तिथे, फूल कमी पडलं म्हणून शिर वाहिला. ऐका, पण तरी सुद्धा एवढं सगळं असून सुद्धा नाव पण शिल्लक राहिलं नाही. आपला विषय काय आहे? पाण्याचा थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडला तर नाव पण शिल्लक राहत नाही. ही अवस्था ती. बरं का? तोच पाण्याचा थेंब जर आळूच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो ना? मोत्यासारखा चमकून दिसतो की नाही? तोच पाण्याचा थेंब जर कमलाच्या फुलावर किंवा कमलाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकून दिसतो. सारखे चमकून दिसणारे बरेच आहेत आज बाजारामध्ये. वरून दिसायला फक्त साधू, पण आतून किती बाधू ते त्यांचं त्यांनाच माहिती नाही. अभ्यासू माणसं आज भरपूर आहेत, ज्ञानी माणसं भरपूर आहेत, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जर त्यांनाच होत नसेल तर
काय उपयोग आहे त्या ज्ञानाचा? कसं जगावं कसं वागावं हे मला कळूनही जर माझं जगणं वागणं तसं नसेल तर माझ्या ज्ञानाचा उपयोग मला काय? याला म्हणतात चमकून दिसणे, नाही का बाबा? हे चमकून दिसणारी जी आहेत ना ती सतत अशी पुढे पुढे करत असतात. सलोकता मिळावी म्हणून, कोणीतरी आम्हाला मोठं म्हणावं म्हणून त्या ठिकाणी ते काम करत असतात, कार्य करत असतात. कोणीतरी मोठं म्हणावं म्हणून काम करत असतात ते, बरं का? मोठेपणासाठी भुकेलेली माणसं असतात काही, चमकून दिसतात. परमार्थ हा मिरवायचा नाही आहे, परमार्थ हा मुरवायचा आहे, बरं का? आंब्याच्या फोड्या केल्यानंतर जर त्याचं लोणचं करायचं म्हणून एखाद्या बर्डीमध्ये जर माझ्या माई माऊलीने भरून ठेवलं आणि ज्या दिवशी भरून ठेवलं त्याच दिवशी जर मुलाने मागितलं तर काढून द्याल तुम्ही? मग काय बोलते बाळा, अरे थोडे दिवस त्याला मुरू दे, जेवढा मुरेल ना तेवढी चव निर्माण होईल त्याला. परमार्थ ते तसंच आहे, माणूस जेवढा मुरेल ना तेवढी त्याच्या आयुष्याला चव निर्माण होते, त्याच्या जीवनाला चव निर्माण होते. मुरला पाहिजे, मिरवण्यापेक्षा मुरवणं महत्वाचं आहे. संतांनी मुरवलं, मिरवले नाही, बरं का? रजोगुणी जो आहे ना तो चमकून दिसत असतो, रजोगुणी चमकून दिसत असतो नुसता, पण तमोगुणाने ही भक्ती घडत नाही, रजोगुणाने ही भक्ती घडत नाही. पण तोच जर पाण्याचा थेंब समुद्राच्या शिंपल्याच्या संपुटात पडला तर त्याचा मोतीच होतो, हे मात्र निश्चित आहे. आम्हाला काय करायचंय? प्रत्यक्षात करायचंय, प्रत्यक्षात करायचंय, प्रॅक्टिकली, बरं का? नुसतं ज्ञान असून फायदा काय? प्रॅक्टिकल काहीच नाही, तसं आचरण नाहीये तसं, बरं का? आम्हाला महत्वाचं म्हणजे आचरण करायचंय, त्या पद्धतीने जगायचंय, वागायचंय. आणि त्या पद्धतीने जगायचं वागायचं जर असेल तर मग त्यासाठी आम्ही ज्ञानापेक्षा आत्मज्ञानाचा विचार केला पाहिजे. ज्ञान आणि आत्मज्ञानाच्या मध्ये काय फरक आहे? एखाद्या गोष्टी करू नये हे तुम्हाला कळतंय, याला ज्ञान म्हणतात. पण कळूनही जर तुम्ही तीच गोष्ट करत असाल तर ते तुमच्या उपयोगाचं नाही. आत्मज्ञान कशाला म्हणतात? आत्मज्ञानाची व्याख्या सोपी सांगितलेली बघा. ऐक, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण, स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात, स्वतःला शोधणं याला ज्ञान म्हणतात, बरं का? आज तसं जर पाहायला गेलं तर 83,99,999 योनीला जेवढी किंमत नाही, जेवढं महत्व नाही, तेवढं महत्व 84 लक्ष मी जीवयोनी हा नरदेहाला महत्व आहे. खरंय की खोटं आहे? 84 लक्ष जीवयोनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी कोणती आहे? मनुष्य देह आहे, बरोबर आहे की नाही? 84 लक्ष जीवयोनीमध्ये सर्वश्रेष्ठ योनी जर असेल तर हा मनुष्य देह आहे, हा नरदेह आहे, मनुष्य देह आहे, बरं का? आज पण समाजामध्ये अशी कितीतरी माणसं आम्हाला पाहायला मिळतात की समोर येताना दिसलीत ना की घरात सांगावं लागतंय, जर विचारलं तर सांग घरात नाहीये म्हणून. काय एकीकडे संत म्हणतात पशु पक्षी गुणवंत, गुणवंत का? आज आम्हाला कावल्याची पण वाट पाहायला लागते, एवढा कावला भारी आमच्यापेक्षा. काय खरंय की खोटं आहे? परवा मी ऐकलं, एक महिला काय अगदी अभिमानात सांगत होती, ती सकाळच्या वेळेला ती बाहेर अशी 1.5-2 भाकरी का असेल, अर्धी एक भाकर अशी घेऊन आणि अंगण्यामध्ये उभी होती. मी विचारलं, ताई काय? म्हणे गायीची वाट पाहते. गायीला 1-1.5 भाकर दिल्याशिवाय आम्ही चहा पण पित नाही. आणि त्या गायीला म्हणे सवय आहे ना, आता 2 मिनिटात येईल बघा लगेच, रोज ती बरोबर त्या वेळेला येणार म्हणजे येणार. चांगलंय हो, अतिशय चांगलंय खरंच. म्हणजे हे विचार जे आहेत ना ते खूप चांगले विचार आहेत, मस्तच, बरं का? गायीला तुम्ही 1.5-2 भाकरी दिल्याशिवाय चहा पण पित नाहीत, पण जन्म देणाऱ्या आईचं काय? काय समजतंय? गोमाता आहे ना, तिची सेवा आम्ही केलीच पाहिजे. तिला 1.5-2 भाकरी काय जे असेल ते दिलंच पाहिजे. तिला चारा देणं आमचं कर्तव्य आहे, तिची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. पण घरामध्ये तीच आई जर भाकर करत असेल आणि तुम्ही बोलत असाल की गायीला दिल्याशिवाय आईला नाही, तर तुम्हाला देव कळलाच नाही, तुम्हाला भक्तीच कळली नाही, तुम्हाला परमार्थच कळला नाही. काय बाबा, आज ह्या कलियुगामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांच्या घरात कुत्रे आहेत, त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत.
चला तुम्हाला दाखवतो शहरामध्ये असे कितीतरी. म्हणजे आज माणसं आई वडिलांची जेवढी सेवा करत नाहीत ना तेवढी सेवा कुत्र्यांची करतात. त्यांना वेळेवर आंघोळ, त्यांना वेळेवर जे काय असेल औषध पाणी जे काय असेल ते त्यांना वेळेवर खाणं पिणं. घरातल्या आजी आजोबांना जेवढं चांगलं खायला मिळत नाही ना तेवढं ते कुत्र्यांना चांगलं खायला घालतात. त्या आजी आजोबाला जेवढे महागडे साबण मिळत नाहीत ना त्या आजी आजोबांना जेवढे चांगले महागडे काही तेल वगैरे असेल ते मिळत नाही ना तेवढे महागडे औषध त्या कुत्र्याला. ठीक आहे ना, तुम्ही प्राण्या पक्ष्यांच्यावर जीव लावताय, त्यांच्यावर प्रेम करताय, त्यांची काळजी घेतात, तुम्ही खूप पुण्यवान आहात. पण ही सुरुवात माणसापासून केली पाहिजे ना. आपण पुण्य करायला सुरुवात आम्ही कुणापासून केली पाहिजे? तुम्ही मंदिरातल्या त्या मूर्तीच्या पुढे रोज नैवेद्य ठेवा, रोज नैवेद्य ठेवा. आपली भाव आहे, आपली श्रद्धा आहे, आपली भावना आहे, दाखवलंच पाहिजे, केलंच पाहिजे. पण आधी आपल्या घरातल्या आई वडिलांच्या पुढे नैवेद्य ठेवा. आई वडिलांची काळजी घ्या, सेवा करा, त्यांना काय हवं नको ते विचारा आणि मग मंदिरातल्या देवळात जा, अर्थात त्या देवाकडे जा आणि त्याची सेवा करा. ती देवालाही आवडेल, ती देवालाही आवडेल. आज पशु पक्षी गुणवंत एकीकडे म्हटलेलं आहे आणि एकीकडे माणसाची कर्म जर पाहायला गेलं तर काय अवस्था आहे आज माणसाची कर्माची. वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर प्रबोधनाचं कार्य जेवढं आपल्या धर्मामध्ये होतंय ना तेवढं कुठल्याच धर्मात होत नाही, कुठल्याच धर्मात होत नाही. प्रवचन, कीर्तन, भजन, चरित्र, कथा कितीतरी ठिकाणी चालू असतं बाबा, बरोबर आहे की नाही. एकीकडचं सप्ताह संपलं गेलं, दुसरीकडे हरिनाम सोहळा चालू होतो, दुसरीकडे हरिनाम सोहळा संपला की तिसरीकडे लगेच चालू होतो. इकडचे प्रवचन, तिकडचं प्रवचन, इकडचं कीर्तन, तिकडचं कीर्तन. किती परिवर्तन आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे, किती परिवर्तन पाहायला मिळालं पाहिजे. परिवर्तनासाठी जे सगळं काही आहे ना. पण दुर्दैव आहे परिवर्तन पाहायला मिळत नाही. त्याला कारण काय माहितीये का? आम्ही उठतानाच अंग झटकून उठतो, जिथं घेतलंय तिथेच टाकलेलं बरं आपलं, कशाला घरी न्यायचं. काय समजतंय का? विज्ञान काय म्हणतंय माहितीये का? तुम्ही गळ्यापर्यंत येईपर्यंत खा असं नाही. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच खा, पण ते शांतपणे निवांतपणे व्यवस्थित चावून खा. तुमच्या शरीराला त्याचा उपयोग होईल, बरं का. शास्त्रातही तसंच सांगितलंय, शास्त्रातही तसंच सांगितलंय. श्रवण केलं पाहिजे, आम्ही श्रवण केलं पाहिजे, पण श्रवण केल्यानंतर श्रवणाच्या नंतरची स्टेप आहे तिला मनन म्हणतात. ते मनन आमच्याकडून घडलं पाहिजे. प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे म्हणून गुणवंत म्हटलेलं आहे. कावळ्याला सांगायला डोळे देईन दोन, पण दिसायला एकच ना. सहज पकडू शकतो आपण त्याला, इतर पक्ष्यांना पकडू शकतो पण कावळ्याला पकडू शकतो. एकच डोळा पण कसा चप 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 फिरवतो तो बरोबर चारी बाजून. माणसाची कोणीही शिकार करते हो, दोन डोळे असून कोणीही शिकार करते. नुसती कपड्याच्या दुकानाच्या पुढे उभी असलेली प्लास्टिकची बाई सुद्धा माणसाची शिकार करते. काय समजतंय? म्हणून प्राण्या पक्षाकडे खूप काही घेण्यासारखं आहे. बघा, आपण जनावर ज्या वेळेला चारायला नेतो की नाही माळ रानावर, त्यावेळेला जनावरांना माहिती आमचं पोट खूप मोठं आहे. जनावरांचं पोट म्हणजे नाही का, आता माणसाला तीजवर आहे तरी पण तेवढं भरायचं असेल तर अर्धा तास लागतो. म्हणून काही बाया बोलतात आम्ही त्या पाडात कधी बसतच नाही जेवायला. बसला काय ना उठला काय बुकच पुरी होत नाही कधी. काही पुरुष सुद्धा त्याचप्रमाणे बोलतायत नाही का, फडामध्ये माझं कधी जेवण पूर्णच होत नाही. महत्वाचा विषय काय आहे, आमचं टीजवर जर आहे तर आम्हाला अर्धा तास लागतोय, पाऊण तास लागतोय, कधी कधी जर टीव्ही समोर असलो तर 1 तास पण निघून जातो नाही का. पण कृपया हात जोडून विनंती करतो, जेवताना कधीही टीव्ही मोबाईल बघू नका, बरं का. बरेच काही गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. महत्वाचा विषय आहे. ज्या वेळेला आम्ही जनावर माळ रानावर चारायला नेतो त्यावेळेला त्यांना माहिती आहे आमचं पोट खूप मोठं आहे. मालक आम्हाला 1.5 ते 2 तास फक्त माळावर ठेवणार आहे, बरोबर आहे की नाही. 1.5-2 तासात आम्हाला पोट भरून घ्यायचंय. म्हणून ते काय करतात माहितीये का, चारा घे 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 करतात. घरी आले की निवांत रवंथ करत बसतात. कधी निरीक्षण केलंय का तुम्ही?
केलंय कधी निरीक्षण? जनावर आहेत ना, माळ रानावर सरताना जेवढा चारा घेतात ना, तेवढा घरी आले की मग ते रवंथ करत असतात. तसं आम्हाला इथे काय करायचंय माहितीये का? काय 1-1.5 तास आम्हाला जे प्रवचन श्रवण करायचं आहे ते करायचं आहे. केल्यानंतर घरी गेल्यानंतर आम्हाला रवंथ करायचं आहे. त्याला मनन म्हणतात, त्याला विवरण म्हणतात. आलं का लक्षात? आणि मग त्यातलं जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे, सार घ्यायचंय, असार त्यागायचंय, ते बाजूला करायचंय आणि मग जे सार आहे ना त्याच्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न आम्ही करायचा आहे. ज्या दिवशी ही क्रिया आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी प्रत्येकामध्ये परिवर्तन होईल. प्रत्येकामध्ये परिवर्तन होईल. आता एवढी प्रवचन, एवढी कीर्तन आम्ही श्रवण करतोय, एवढी ऐकतोय, तरी सुद्धा परिवर्तन पाहायला मिळत नाही. खरं तर मनापासून जर विचार केला, आम्ही अंतःकरणापासून जर विचार केला, तर मला सांगा, प्रवचनाची गरज श्रवणाची, कीर्तन श्रवणाची गरज वृद्धांना आहे की तरुणांना आहे? अधिक करून कोणाला आहे? नक्की याच्यावर विश्वास आहे ना? पण तुमचा तरुणांना आहे याच्यावर विश्वास आहे ना? तरुण आमचे प्रवचनाला दिसत नाही म्हणून संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. तरुण आमचे कीर्तनाला दिसत नाहीत म्हणून संध्याकाळच्या वेळेला धरून आणावे लागतात. बरं का? आमच्या तरुणांना लाज वाटते प्रवचन श्रवण करायला. आमच्या तरुणांना लाज वाटते कीर्तन श्रवण करायला. नाईलाजाने आम्हाला ह्या व्यासपीठावरून, या गादीवरून इतर धर्माची स्तुती करावी लागते. जाऊन बघा त्यांची लहान लहान मुलं. काय समजतंय का? त्यांना असं 17 वेळा सांगावं लागत नाही, एकदाच. त्यांना असं तासन तास सांगावं लागत नाही. जे काय असेल त्यांच्या याच्यामध्ये तेवढंच. पण 10-10, 12-12 वर्षाची मुलं प्रार्थना स्थळी जाऊन वेळेवर प्रार्थना करणार म्हणजे करणार. त्यांना असा दांडोरा पिटावा लागत नाही, त्यांना असं काही आमंत्रण वेगळ्या प्रकारचं द्यावं लागत नाही. दुर्दैव आहे, आमची मुलं तासन तास मोबाईल मध्ये बोटा घालत बसतील, नको ते नाद चाळे तिकडे करत बसतील, पण जे सत्य आहे, जे आम्हाला ज्याची गरज आहे ते स्वीकारत नाही, ते ऐकत नाही, ते श्रवण करत नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या समाजामध्ये परिवर्तन पाहायला मिळत नाही. म्हणून परिवर्तन पाहायला मिळत नाही. आता आमच्याकडे सत्वगुण निर्माण व्हावा म्हणून आम्ही श्रवण करतोय, येत नाही, हे दुर्दैव आहे. निर्माण होत नाही, हे दुर्दैव आहे. त्याला कारण काय? आम्ही जगद्गुरु तुकोबा फक्त तेवढ्या पुरतेच वाचतो, वाचले सोडून देतो. आम्ही माऊली ज्ञानोबा तेवढ्या पुरतेच वाचतो सोडून देतो. आम्ही हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा अभ्यास करतो, तेवढ्या पुरताच अभ्यास झाला, वाचलं, सोडून देतो. आम्ही माणसाला ज्ञान का असावं, त्याप्रमाणे कर्माचरण करता यावं म्हणून, जगता वागता यावं म्हणून आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत. का वाचले पाहिजेत? त्यांना वाचता वाचता आम्हाला वाचता आलं पाहिजे. आम्ही माऊली ज्ञानोबा का वाचले पाहिजेत? त्यांना वाचता वाचता आम्हाला वाचता आलं पाहिजे म्हणून आम्ही वाचले पाहिजेत. आमच्याकडे काय झालंय माहितीये का? आम्ही परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना आमच्याकडे सत्वगुण उत्पन्न झाला पाहिजे, आमच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण निर्माण झाला पाहिजे, पण मध्येच रजोगुण निर्माण होतो. आणि मग कुठेतरी स्वार्थ आला की आमची मागण्यापासूनच सुरुवात होते. काय मिळेल सांगा? देवाला हात जोडताना सुद्धा देईल नारळ, पण घरदार, मुलं बाल, शेतीवाडी, गुराढोरा देतय काय? नारळ. आणि तेवढ्यात नाही झाला, जर भांडण बिंडण झाले असेल, मग जय बजरंगबली तोड दुश्मन की नली, ते पण काम लावून देतो आम्ही नारळात. आम्ही काय करतो हेच आम्हाला कळत नाही. सत्वगुण निर्माण व्हायला पाहिजे, रजोगुण येतो आमच्या अंतःकरणामध्ये, आणि मग रजोगुणाने घडलेला परमार्थ कधीच तो सार्थकी लागत नाही, कधीच सार्थकी लागत नाही. बरं का? म्हणून रजोगुणी पुनरावृत्ती सांगितलेले, तमोगुणी अधोगती सांगितलेले, सत्वगुणी भगवत भक्ती सांगितलेले. आता ऐका, सत्वगुण जर उत्पन्न व्हायचं असेल, सत्वगुण आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं असं जर वाटत असेल, तर आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कथा कीर्तन भजन ऐकली पाहिजेत, केली पाहिजेत, श्रवण केलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. पण दुसरा विषय असा आहे, आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय त्याच्यावर सुद्धा आमच्या अंतःकरणात येणारा गुण अवलंबून आहे. झालं ना? आता आपण मस्तकी सगळे सत्संगाला बसलेलो, संतांचा संघ आहे, सगळ्या साधू पुरुषांचा संघ आहे, चांगल्या प्रकारचे विचार ऐकतोय, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे. पण ही जागा सोडल्यानंतर आम्ही कुठे जाऊन बसतो? कोणाच्या जोडीला जाऊन बसतो आम्ही?
आम्हाला काय आवड होतंय, आम्हाला कसली आवड आहे हे महत्वाचं आहे ना, बरं का. तुम्ही ज्याच्या जोडीला बसताय ना त्याचे विचार तुमच्याकडे येतात. डवल्याच्या संगतीला बांधला असं काहीतरी होतं ना, नाही का. हा सुधरावा म्हणून त्याच्या जोडीला बांधला, पण हा सुधारला नाही. जो बिघडलेला होता ना त्याने याला बिघडवला. वान नाही पण काय, गुण नाही पण वान, असं काहीतरी आहे ना ते. गंजलेल्या लोखंडावर जर आम्ही चांगलं नवीन लोखंड आणून ठेवलं तर वास्तविक नवीन लोखंडाची किंमत जास्त असते, बरोबर आहे की नाही. पण गंजलेल्यामध्ये एवढी पावर असते की ती नवीनाला गुंजवतोय. समजतंय ना. कांदे जे आपण आगोटी भरलेत घरी, ते रोज असे हलवतो जिलवतो ना, 2-4 दिवसात तरी आपली नजर जाते की नाही. बरं, इकडे तिकडे पडताळल्यानंतर तुम्ही कुठले कांदे बाजूला करता त्यातले 1-2? नासके नाही का. तर तुम्हाला माहिती आहे नासक्या कांद्यांच्यात एवढी पावर आहे का राहिले ते सगळे नासवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. एक कांदा गोन नासवतो अशी म्हण आहे काय. बाबा तुमच्या वेळेला, तुमच्या तारुण्याच्या वेळेला तुमच्या गावामध्ये बोटावर मोजणे एवढी माणसं व्यसनी होती. खरंय की खोट आहे. कधीतरी तुम्ही एकत्र 4 चौघे बसले की तुम्ही असा गावाचा विचार करायचे, हा एक तो एक तो एक, आणि हा कधीतरी तो नाही कुठे दिसत पण हळदीला वगैरे कधीतरी फुकटची भेटली तर, बरोबर आहे ना. आता कराल का गणना तुमच्या गावातले किती आहेत ते व्यसनी. हे नाचले कसे काय, त्यांच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. म्हणून आम्ही कोणाच्या जोडीला बसावं ना हे कळलं पाहिजे. कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला हो गए 2-2 बात, और गधे को गधा मिला खा गए 2-2 लात. अरे नुसते त्या देवाला हार बनवायचं म्हणून आम्ही प्राजक्ताची फुलं आणली ना, ज्या दोऱ्यामध्ये गुंफतोय ना त्या दोऱ्याला सुद्धा प्राजक्ताच्या फुलाचा सुगंध निर्माण होतोय, बरं का. त्या दोऱ्याला सुद्धा प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध निर्माण होतोय, सुगंध येतोय त्याला. आम्ही कोणाच्या जोडीला बसावं. तुम्हाला व्यसनाधीन करणारे, तुम्हाला व्यसन करायला लावणारे आणि तुम्हाला नको त्या प्रकारच्या नादामध्ये अडकवणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, जे आम्हाला जगद्गुरु तुकोबा आणि ज्ञानोबा सांगतील तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते केलं पाहिजे, केलं पाहिजे आम्ही. चला आपण पुढे जाऊया. पहिला म्हणजे संघ, दुसरा म्हणजे तुम्ही कुठल्या जागेवर बसतायत ते. नाक्यावर बसल्यानंतर नाक्यावरचेच विचार येतील बाबा. मंदिरात गेल्यानंतर आपल्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतंय की नाही. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर आपल्या विचारामध्ये परिवर्तन होतंय की नाही. तीर्थक्षेत्री गेल्यानंतर विचारामध्ये परिवर्तन होतंय की नाही. मंदिरामध्ये गेल्यानंतर बुद्धीमध्ये विचारामध्ये परिवर्तन होतंय की नाही. स्मशानात गेल्यानंतर ज्या माणसाने आयुष्यभर ज्या माणसाला विरोध केलेला आहे, त्या विरोध केलेल्या माणसाच्या मैतावर गेल्यानंतर स्मशानातला तो माणूस तिथे सगळ्यांना सांगत असतो, अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच. विरोध केलाय, तंगड्या घ्यायचं काम केलंय, पण तरीही तो काय बोलतो माहितीये, मेलेत ना, अख्ख्या गावात चांगला माणूस होता तो. त्या जागेमध्ये पावर आहे. महादेवाचं वास्तव्य तिथं, तिथे गेल्यानंतर तेच बोलावं लागतंय. मंदिर आहे ते महादेवाचं, स्मशानवासी आहे ना महादेव. तुम्ही कुठल्या जागेवर बसतात ना त्या जागेचे दोष सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये येतात. त्या जागेचे दोष सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये येतात. थोडक्यात बघू आपण, कथा खूप मोठी आहे. श्रीराम प्रभूंना ज्या वेळेला वनवास झाला त्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला सीतामाई, लक्ष्मण आणि श्रीराम प्रभू वनवासाला निघाले. आता हे वनवासाला निघालेले आहेत. वाहनं वगैरे नव्हती बरं का, काही वाहनं वगैरे नव्हती, अशी पायी निघालेले. आता पायी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये चालता चालता माळ राणावर गेले. अशा माळ राणावर गेल्यानंतर साहजिकच आहे, आपल्या माळांची कशी अशी बाउंड्री असते ना, वय असते ना, वयच बोलतात ना आपल्याकडे, पण तिला वयच ना. आणि वय ओलांडाला येस असते, येस का नो, येस बरं का. तर अशी वय होती, कंपाऊंड होतं. ते ठराविक वय ओलांडल्यानंतर, शिव जी होती ती ओलांडल्यानंतर एका माळावर गेल्यावर लक्ष्मणाच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचे विचार आले. सुरुवातीला विचार काय आहेत लक्ष्मणाच्या मनामध्ये, अरे माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे ज्या श्रीराम प्रभूंचा चरण स्पर्श व्हावा, ज्या
श्रीराम प्रभूंचं दर्शन घडावं म्हणून लोक टास करतायत. आज प्रत्यक्ष माझ्या दादाची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. दादाच्या बरोबर जाण्याचं चालण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. अगोदरचे विचार. पण त्या ठराविक माळावर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे विचार आले आणि मग लक्ष्मणाच्या मनात असे विचार आले की तो मनातल्या मनात विचार करायला लागला, वनवास दादाला आहे, त्याची पत्नी आहे म्हणून सीतामाई वहिनी साहेब बरोबर आहे, ठीक आहे, माझी कशाला धावपळ पाहिजे, माझी धावपळ कशाला पाहिजे. आता तिथे गेल्यानंतर पाट्या कोणाला गोळा करायला लागतील, कंदमुलं कोणाला आणायला लागतील, खाण्याची झोपण्याची राहण्याची व्यवस्था कोणाला करायला लागेल. शेवटी धावपळ म्हणे माझीच होणार आहे. तुम्ही ऐकताय ना व्यवस्थित. हे विचार सर्वज्ञ असलेल्या श्रीराम प्रभूंच्या लक्षात आल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, या माळाची थोडी माती तुझ्या खिशात घे रे. घेतली ना. जोपर्यंत ती माती खिशात आहे ना तोपर्यंत हेच विचार लक्ष्मणाच्या मनात आहेत. ज्या वेळेला गंगेवर गेल्यानंतर स्नान करायचं, आंघोळ करायची म्हणून कपडे बाजूला काढले, जसं तो शर्ट काय असेल अंगामध्ये ते बाजूला काढल्याबरोबर त्या मातीचा संग बाजूला झाला आणि लक्ष्मणाचे विचार बदलले. लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आला, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. पण असे परत परत असे विचार द्विधावस्था झाल्यामुळे लक्ष्मणाचं मन विचलित झालं. आंघोळ करून आल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, तो शर्ट आहे ना उलटा कर आणि झटक, थोडी पण माती त्या खिशामध्ये राहता कामा नये. झटकल्यानंतर तो शर्ट घातला आणि आता लक्ष्मणाच्या मनामध्ये विचार आले, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे, ज्या श्रीराम प्रभूंचं चरण स्पर्श व्हावा, दर्शन व्हावं म्हणून लोक अट्टास करतायत. आज त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. पण मध्येच त्याच्या मनामध्ये एक चलबिचल अशी झाली की मधल्या काळामध्ये माझ्या मनात वाईट विचार आलेच कसे. सर्वज्ञ असलेल्या श्रीराम प्रभूंनी जाणलं आणि श्रीराम प्रभू म्हणतायत, लक्ष्मणा, तुझ्या मनात काही विचार आहे का रे, वेगळ्या प्रकारचे काही विचार आले का तुझ्या मनामध्ये. म्हणे, होय दादा, असं असं झालं होतं, पण का झालं होतं ते मलाच कळलं नाही. लक्ष्मण विचारतोय दादाला, श्रीराम प्रभूंना विचारतोय, का असं झालं ते मलाच काही कळलं नाही. आणि मग श्रीराम प्रभू म्हणतात, लक्ष्मणा, ठराविक जागा ओलांडल्यानंतर त्या शिवेच्या पलीकडे असलेल्या आपण ज्या माळावर गेल्यानंतर तुझ्या मनामध्ये वाईट विचार आले ना, सुंब आणि उपसुंब दोघे सख्खे भाऊ तिलोत्तमा नावाची सुंदर रूपवान तरुण श्री प्राप्त करून घेण्यासाठी दोघांमध्ये भांडण झालं. एवढं भांडण झालं की ज्या जागेवर त्यांचे दोघांचे मृत्यू झाले, ज्या जागेवर ते दोघेही मेले गेले, त्या स्त्रीशी भांडत असताना त्या जागेमध्ये तो दोष निर्माण झाला आणि त्या मातीचा स्पर्श तुला झाल्यामुळे तुझ्या मनातले विचार बदलले गेले. कोण म्हणतायत? श्रीराम प्रभू लक्ष्मणाला म्हणतायत. म्हणून आम्ही जे आसन घेतोय ना पूजेसाठी, ते आसन वेगळं असावं. कुठेही आंथरी घेताय, कुठेही चटई घेताय, ती पूजेला घेता कामा नये. तुम्ही रोज जे आसन पूजेला घेत असाल तेच आसन जर तुम्ही पूजेसाठीच वापरत असाल ना, तर ऐका, ही प्रचिती घेऊन बघा. तुमचा चरण स्पर्श झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही त्या आसनावर बसताय ना, त्यावेळेला 100% तुमची बुद्धी चांगली निर्माण होते त्या आसनाचा स्पर्श झाल्यानंतर. का तर नामस्मरण करता करता त्या आसनाकडेही ते सामर्थ्य निर्माण होत असते. पहिली गोष्ट आहे, जर सत्वगुण आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे तर पहिलं, आम्ही कोणाच्या संगतीला बसावं. दुसरं, आम्ही कुठल्या जागेवर बसावं, कुठल्या जागेवर असावं. तिसरं, आम्ही काय खावं. आता म्हणाला, आले का खाण्यावर. परमार्थ करायचंय ना, भक्ती करायची आहे ना. मग साधं उदाहरण आहे, दुसऱ्याला त्रास देऊन तुम्ही जर सुखाची अपेक्षा करत असाल तर सुख मिळेल. बाबा, एक म्हण होती नाही का, पेरले ते उगवते. जे पेरू तेच उगवते ना. आम्ही मूग पेरले तर वाल आणायला जाऊन चालेल का आम्हाला शेतावर? काय रत्न पेरला असेल ना, जिनीची अपेक्षा करतो, चालेल? नाही ना बाबा, जे पेरू तेच मिळतंय की नाही. बरं, दुसरं काय माहितीये का, आम्ही जे पेरतोय ना त्यापेक्षा दुप्पट अपेक्षा करतोय आम्ही. कित्येक पट, दुप्पट नाही, कित्येक पट. पूर्वी 25-30 पायल्या पेरायला लागायचं, आता 2 किलो पेरलं का होऊन जातंय. संकरित आहे ना, नाही का. पण विचार करा, 2 किलो पेरून पण आम्ही कित्येक पोत्यांची अपेक्षा करतोय, कित्येक क्विंटलची. 2 पायल्या वाळ जर पेरले ना तर तिथेच ती विचार करते, पेरता पेरताच दिराक पोता तरी व्हायला पाहिजे, नाही का. अजून निघाला पण नाही. तसंच कर्माचं आहे. आम्ही जे दुसऱ्याला देतोय ना ते डबल देव देत असतो आम्हाला.
चांगलं दिलं चांगलं मिळतंय, वाईट दिलं वाईट मिळतंय. हे कर्माचंही तसंच आहे, बरं का. मग ऐका, तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देत असाल, एखाद्या जीवाला जर त्रास देत असाल, एखाद्या प्राण्याला जर त्रास देत असाल, तर आपल्याला त्रास व्हायचा राहील का? क्षमा मागतो तुमच्या सगळ्यांची. मला तो बोलण्याचा, तसा काय बोलण्याचा उद्देश नाहीये, पण खरं सांगायला गेल्यानंतर